रामावर तू किती प्रेम करत होती ग. आणि आज मात्र त्याला वनवासात धाडत आहे. कोणतं प्रेम होई तुझं कपटी. तू पाहायला सुंदर आहे, बाहेरून सुंदर आहे, पण एवढी काळी आहे. जेवढी बाहेरून गोरी आहे ना तेवढीच मात्र तू अंतकरणात कपट आहे तुझ्या, काळ भरून आहे. देवा, हे ऐकण्याच्या अगोदर मी माझे प्राण का गेले नाही. भगवंताला याचना करत आहे. काय विचारता महाराज. दशरथ राजा तिथंच पडून राहिले. इकडे सगळी तयारी झाली महाराज. बाबा कुठे म्हणून पाहायला लागले. सुमंत विचारत आहे. सुमंत गेला, मला वाटते कैकेयीच्या महालामध्ये गेले असेल म्हणून सुमंत गेले. त्या ठिकाणी पाहू लागले. पाहिल्याबरोबर दशरथ राजा पडून होते, धाय मोकळून रडत होते. कैकेयी त्या कोणत्या दोबी बसून होती. राक्षसींसारखे केस सोडलेले, पिसाटींसारखी होती. जसं काही तिच्या अंगात भूत सवार झालं, या पद्धतीनं तिची अवस्था होती. हे पाहिल्यानंतर असं काय झालं म्हणून तेवढ्यात राम सगळ्या महालातून फिरत कैकेयीच्या महालात आले. आल्याबरोबर त्या ठिकाणी राम विचारताय, बाबाला काय झालं आई. बाबा का बोलत नाही आहे. सांग ना आई. आई सांग ना काय झालं बाबाला. कैकेयी सांगत आहे, अरे म्हणे तुझ्या बाबाकडे 2 वर होते. ते 2 वर का मागितले त्यांना द्यासाठी नकार करत आहे. आता एक शब्द नाही बोलत आहे. आणि म्हणतात की रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाई. ही काय रीत आहे. अरे किती वंशाची परंपरा तुमच्या घराण्याची चालत आली आहे. आणि अशी आपल्या राजा कर्तव्याला डगमगत आहे, आपल्या शब्दाला डगमगत आहे. राम म्हणतो, आई सांग ना काय मागितलं. सांगताय काय मागितलं तू न ग. सांग ना काय मागितलं. तुझ्या बाबालाच माहित आहे. आई बाबा नाही बोलत आहे, तू सांग नाही. राम थरथर कापत आहे महाराज. कशासाठी. बाबाची अशी अवस्था झाली, काय केलं असेल माझ्या आईने असं वाटू लागलं. आणि कैकेयी सांगत आहे, ऐक, मी फक्त एवढंच म्हटलं त्यांना की भरताला राज्य द्या आणि मात्र तुला मात्र 14 वर्षाचा वनवासासाठी वनात पाठवावं. मागितलं तर काय झालं. कैकेयीच्या पाया पडले राम. याला म्हणतात मर्यादा. दुःख नाही झालं त्यांना. पाया पडले, कैकेयीच्या पाया पडले. आई चिंता नको करू आई. माझ्या वडिलांचं वचन मी पूर्ण करणार आई. तू चिंता नको करू. फक्त एक माझी विनंती आहे आई, माझ्या वडिलांना त्रास देऊ नको ग. वडिलांचा सांभाळ करून त्यांना चांगलं खाऊ पिऊ घालशील आई. मग जा आताच्या आता. हे राजाचे कपडे, हा राजाचा शृंगार पूर्ण उतरून घे. आणि हे घे जे संन्याशाचे कपडे असते महाराज, त्या कैकेयीनं आपल्या हाताने दिले. त्याला कपडे दिल्याबरोबर कपडे घातले महाराज. ते वस्त्र परिधान केले. आणि आता मात्र कौशल्याच्या महालात गेले. कौशल्याला नमस्कार करताय. आई आई मला आज्ञा द्या आता. बेटा काय आहे, काय अवस्था तुझी. तिला काहीच नाही माहित महाराज. काय प्रसंग आहे हो. आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं करा हो.
कौशल्या मातेपाशी जेव्हा गेले ना राम आईला स्पर्श करत आहे. आई मला आज्ञा दे आई. कुठे चालला राम आणि हे काय वस्त्र पुन्हा धारण केले. रामानं एवढ्या पलटी मारून त्याने विचारलं. आई म्हणे मी तुला एक प्रश्न करू का. बोल बेटा. भरतात आणि माझ्यात कोणता फरक आहे म्हणे. काहीच नाही. पण लहान कोण आणि मोठं कोण आहे म्हणे. तू मोठा आहे भरत लहान आहे. मग कोणाला कोण मोठं राज्य कोणाला पाहिजे म्हणे. मोठ्याला. आणि लहान राज्य लाईण्याला. मग अयोध्या केवढी आहे म्हणे. लहान आहे म्हणे. आणि वन जेवढा निसर्ग आहे हे केवढं राज्य आहे म्हणे. मोठं आहे. तर बस म्हणे माझी इच्छा तेच आहे म्हणे. आणि बाबानं सुद्धा तेच सांगितलं म्हणे का हे लहान राज्य लायण्या मुलाला भरताला आणि मोठं राज्य मोठ्या मुलाला. काय आनंदानं सांगितलं. असं म्हटल्याबरोबर हे काय बोलत आहे म्हणे माझ्या काही लक्षात येत नाही म्हणे. मोठं राज्य मोठ्याला लहान राज्य लायण्याला. मला तू कोड्यात बोलत आहे म्हणे. रामा स्पष्ट सांग म्हणे. बाळा तू काहीतरी वेगळं काहीतरी बोलत आहे म्हणे. सांग म्हणे काय झालं. आई म्हणे मला 14 वर्षाचा वनवास कैकई मातेनं दिला म्हणे. बाबाकडे वचन होते म्हणे भरताला राजकारण मला आज्ञा दिली. धाडकन्या धरणीवर पडली आई. अश्रूचा पूर वाहू लागला. सांभाळत नव्हते. सगळे जण गोळा झाले. राम हा काय करत आहे. विचारू नका. त्या ठिकाणी लक्ष्मण सुमित्रा सगळे जण आले. जसा रक्ताचा पूर वाहतो ना तशासारखे सगळ्याचे डोळे लाल बुंद होते. महाराज 14 वर्षाचा वनवास प्राणापेक्षा प्रिय असणारा जो राम त्याला मात्र दूर जात आहे. त्याच्यापासून आपण किती दूर त्याच्या डोक्यावर हात फिरवत आहे. रामा हे रामा बेटा काय बोला तू. नको जाऊ रे बेटा. अरे तिथं गेल्यानंतर तुला कोण खाऊ घालून रे बाबा. तिथं वाघ असे मोठमोठाले जनावर आहे बेटा. तुला खाऊन टाकलं बेटा. रात्रीच्या वेळेत झोपशील कुठं बेटा तू. या ठिकाणी गादीवर झोपत होता बेटा. काठे मुठे सगळे राहिले. कसा झोपशील काय खाशील रे रामा. नको ना जाऊ रे. या पद्धतीनं महाराज तिची आज्ञा घेतली. सुमित्रेच्या कक्षात गेले. तिला दंडवत घातले आणि मात्र आता निघायला लागले. लक्ष्मणाची भेट घेतली. लक्ष्मणा आईचा सांभाळ करशील. बाबाकडे लक्ष ठेवशील. हे राज्य जोपर्यंत भरत येत नाही तोपर्यंत हे मात्र भार तुझ्यावर राहील. लक्षात ठेव. शत्रुघ्न पण तिथे त्या ठिकाणी होता. शत्रुघ्ना दोघे भाऊ. शत्रुघ्न भरतासोबत होते. प्रभारी पद दिलं त्याला. लक्ष्मण म्हणतो ज्या ठिकाणी माझा देव नाही ते ठिकाण माझ्यासाठी ओसाड आहे. ज्या जमिनीत काही पिकत नाही ती जमीन जशी ओसाड आहे त्या पद्धतीनं रामा दादा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही रे दादा.
मी तुझ्या सोबत येतो दादा. मला काहीच नाही पाहिजे, फक्त तुझ्या चरणाची सेवा पाहिजे. अरे पण लक्ष्मणा, वनवास मला झालाय, तू काय याचं श्रेय घेत आहे? त्या ठिकाणी मात्र जीत करत होता लक्ष्मण. काय प्रेम आहे हो बंधू. आज भाऊ भावाचा वैरी झाला, हित बऱ्या याच्यासाठी भांडतो आपण. या ठिकाणी प्रेम पहा, सावत्र भाऊ. एवढं प्रेम जगाच्या पाठीवर फक्त राम आणि लक्ष्मणाचं.